नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आदिनाथ निळकंठ एन्क्लेव घाटकोपर पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. सासूबाई आहेत कुसुम जनार्दन पोटा आणि सुनबाई आहेत अंजली नितीन पोटा. या पोटा कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. सासूबाई आणि सुनबाई या दोघींमध्ये कसा संवाद आहे हे जाणून घेणार आहोत. आणि मग मुलगा आणि नवरा अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडत असताना तराजूच्या काट्याची काय अवस्था होते हेही जाणून घेणार आहोत. चला जाऊन भेटूया पोटा कुटुंबाला. सून माझी चांगली आहे. आमच्या दोघींचं मायलेकीसारखं नातं आहे. बरी सुखरूप माझी सून. राग पहिला माझ्या बायकोला येतो. आई आमची थोडी शांत आहे. जसाच राग शांत झाला की ती मग परत आईसोबत तिची मजाक मस्करी सुरू असते. आईची सुद्धा एवढी मस्ती करते ती की कधी कधी आम्हाला असं वाटतं की त्यांचं नातं सासू सुनांचं आहे का मैत्रिणीचं आहे. रागाबद्दल म्हणायचं तर राग तसा व्यक्ती असल्यामुळे राग तर सगळ्यांनाच येतो. फक्त हा व्यक्तिपरत्वे राग कमी जास्त असू शकतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. संसार सागरात प्रीतीच्या लाटा, नितीन रावांच्या सुखदुःखात उचलीन मी अर्धा वाटा. काय सांगता. द्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर नितीन जनार्दन नमस्कार. पोटा, या सासूबाई कुसुम नमस्कार. पोटा, ही माझी मुलगी शर्वरी पोटा, हॅलो. माझ्या नणंद ज्योती पोटा, ही दीराची मुलगी कश्मी पोटा, ती माझी बहीण नंदा पोरणवार, नमस्कार. ती माझी मैत्रीण अविना, ती मैत्रीण संगीता, ती माझी अनुपमा. हो. आणि या पण आमच्या शेजारी काकू आहेत. बरोबर. या पण मैत्रीण आहे स्मिता. समोर राहतात समोरच्या फ्लॅटमध्ये लीना आणि ती पण मैत्रीण आहे. त्या पण काकू आहेत. हो. त्या सगळ्या मुली आणि आमचं सगळं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? माझं नागपूरचं. मग मुंबईत कधी आले? लग्न झाल्यानंतर. त्याच्या आधी नव्हता आला? कधीच नाही? नाही. क्या बात आहे. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं आई? माझं अहमदनगर. कसं गेलं बालपण छान तुमचं? गेलं. तुमचे आई बाबा काय करायचे तेव्हा? असं सायकलचं दुकान होतं. बर. बस आई घरीच. तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबई घाटकोपर. सुनेबद्दल सांगा हो. कशा आहेत सुनबाई? सुनबाई छान आहे. म्हणजे कशी काय? त्यात सगळं व्यवस्थित आहे. स्वयंपाक वगैरे छान करते. मुंबई एवढं मोठं असताना नागपूरला का गेले सून शोधायला? ती कशाच तरी कार्यक्रमाला हे लोक आले होते तेव्हा एक त्यांनी मिनिट. आता कळेल तुम्हाला खरं काय ते. थांबा. काय हो बोला काय झालं? नाही, माझ्या मामांची सून नागपूरला एका फंक्शनला गेली होती आणि तिथं तिने अंजलीला पाहिलं आणि तिने मला फोन केला. तुम्ही का गेले होते तिकडे? मी नव्हतो गेलो, मी मुंबईलाच होतो. मग मामांची सून गेली होती नागपूरला एका फंक्शनला बर आणि तिथं तिने अंजलीला पाहिलं. बरं. आणि ती म्हणली की मला तुझ्यासाठी एकदम ॲप्रोप्रिएट वाटतीये, एकदम जोडा शोभून दिसेल असं वाटतंय, म्हणून तू बघ. त्यांचा काही वधूवर सूचक वगैरे नाही, फक्त आमचंच लावून दिलं त्यांनी. नंतर त्यांनी तो बंद केला धंदा. धंदा बंद केला. पण मग तुम्ही दोघे एकमेकांशी कधी बोलले? मी नंतर आम्ही मुंबईला आलो. आला हो. कुठे? इथेच घाटकोपरलाच आलो आणि बघण्याचा कार्यक्रम झाला. कुठे? घाटकोपरला त्यांच्या एका रिलेटिव्हच्या घरी. बरं. आई तुम्ही होता तेव्हा? हां. आणि मग काय पाहिलं आम्ही. आणि का? आवडली. सासूला आवडली का मुलाला आवडली? मुलाला आवडली. आधी मुलाला आवडली. आणि कशी आहे सून? छान. किती वर्ष झाली लग्नाला त्यांच्या? त्यांच्या लग्नाला किती वर्ष वर्ष? झालं? 22. 22 वर्ष तुम्ही सहन करताय ना? अरे काय हसल्या बघा. बरं मला एक सांगा, म्हणजे 22 वर्ष सहन करताय असं म्हटल्यानंतर एवढ्या मोठ्याने का हसल्या त्या? काय माहिती. हा? बरं त्या हसल्या ठीक आहे, मी समजू शकतो. ते पण हसले ते हसतच असतात कायम. हो. 22 वर्ष हसतायत ते. हो. हा आनंद आहे म्हणजे. ते म्हणतात ना, मुखवटा तो जोकरचा असतो ना, जोकर हसत असतो. हां, पण ते मागं काय असं माहीत नसतं सगळ्यांना. आहे ना 22 वर्षांनी धक्का लागला की नाही? सगळे मुखवटे गळून पडले आता. हो ना? नाही ना? नाही. प्रेम आहे ना? तिचा स्वभाव असा आहे ना की ती सगळ्यांना हसवतच असते. हो का? हां.
मग या घरात आल्यापासून एकदम आनंदी वातावरण. एकदम आनंद, एकदम आनंद. सुनेने स्वभावात काय बदललं पाहिजे ना आता आहे तो बरं आहे. आता बरा आहे म्हणजे 22 वर्षानंतर जो स्वभाव झालाय तो बरा झालाय. वहिनी का असं म्हणताय ते? काय माहिती त्यांना. सुनेबद्दल जर 4 गोष्टी चांगल्या सांगायच्या तर कुठल्या सांगणार? स्वभाव स्वभाव हा, खूप चांगला आहे. सुगरण. अरे वा, सुगरण आहे आणि सगळ्यांना म्हणजे पाहुण्या रावळ्यांना व्यवस्थित करतात. आणि मुलगा तुमचा मुलगा तर खूपच छान आहे. म्हणजे जास्त देव छान माणूस आहे. हा सध्या ही एकदम शांत. ही जरी तर आहे पण ती खूप शांत. मुलगा आहे ना. मुलगा आहे म्हणून ते असं बोलल्या. नाही नाही, आहे ते बोललो. मला तुम्हाला विचारायचं, 22 वर्षात अनेक चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. तुमच्या बाबतीत आले? भरपूर आले. मग कसं भरपूर साथ चढ-उतार. दिली? आम्ही स्टार्टिंग आमचा संसार सुरू झाला तेव्हा आम्ही 10 बाय 10च्या रूममध्ये होतो आणि ती नागपूरला 4-5 बेडरूम हॉल किचनच्या बंगल्यातून आलेली होती. पण तिने तेवढ्याच्या छोट्या खोलीमध्ये सुद्धा स्वतःला असं ॲडजस्ट करून घेतलं म्हणजे ते मी कधीच विसरू शकणार नाही. तिने फक्त माझ्यावर विश्वास आणि माझ्यावर प्रेम म्हणून तिने हे स्वीकारलं आणि आज आम्ही इथे आहोत. मिस कोणाला करताय असं हे सगळं आज वैभव असताना? बाहेरच्या सगळ्यांना मिस करते कारण की कोणीच नाही येऊ शकलं आज. सगळे नागपूरला असतात. पण आता कार्यक्रम बघतील तेव्हा आनंद होईल त्यांना. हो 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 की नाही? खूप खुश होती. हो. सगळ्या बहिणी भावांना मी सगळ्यांना मिस. इतकं सगळं असताना मिस्टरांवर राग का काढता, मग चिडचिड का करता? एक तीच अशी व्यक्ती आहे की मी ज्यांच्यावर थोडं माझं फ्रस्ट्रेशन काढू शकते. म्हणजे थोडंसं दिवसभराचं असेल किंवा वर्क प्रेशर म्हणजे होतं मला कधी. आणि थोडं पण मला जास्ती वर्कलोड आलं की टेन्शन होतं मला. आपला व्यवसाय? मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. बरं. स्वतः आणि या ऑडिट करतात. हो. फारच एकमेकाचं म्हणजे तुम्ही दोघे ना मध्ये नेट आहे असं मला वाटतंय. आणि ते गाणं होतं माहिती आहे का? ढल गया दिन. कसं म्हणा जरा सगळं म्हणा तर. हो म्हणा ना, दोघे म्हणा ना. ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है अभी अभी तो आई हो अभी अभी जाना है. माझ्या नजरेसमोर असं आलंय की दोघेही हातात हात घालून टेकडी गणेशाला नागपूरच्या हो आणि माहिती आहे तुम्हाला म्हणजे फिरायला गेलेत दोघे असं वाटतंय मला. असं म्हटलं मी त्या टेकडी गणेशाकडेच प्रार्थना करतो या सगळ्यांच्या सुखासाठी. आणि आत्ता या टप्प्यावरती ना, पहिल्या टप्प्यावर या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. दोघींनी मिळून ते आव्हान पूर्ण केलं तर दोघींनाही बक्षीस मिळणार आहे. आपल्या भेटीला आज 2 पाहुणे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चेअर करण्यासाठी 2 गट करणार आहोत. एका बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम आणि दुसऱ्या बाजूला असणार अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. वाजंत्री मंडळी, वेळ सुरू. आठवणींचे तोरण. वीस सेकंद झाली. अल्पेनलिबे जज जेली फ्रुटी बेअर्स. वारली पेंटिंग. 20 सेकंद राहिलेली आहेत. अरे अभिनंदन वहिनी, ही अन्नपूर्णा तुम्हाला मिळालेली आहे. झी मराठीकडून लक्ष्मी सुद्धा आली आहे. मौली. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून वहिनींना मिळत आहे ही भेटवस्तू. कसं छान वाटतंय ना आज गप्पा ऐकताना. हां,
घरातल्यांना बोलायला सांगूया आता आपण थोडंसं. हां, आधी मिस्टरांनी बोलू द्या. एक शांत आहे, एक तापट आहे आणि त्यांचं दोघांचं नातं खूप छान आहे. सासू सुनांसारखी जे काही खटपट होती ते तर होतच राहते. म्हणजे सासू सुनांचं नातं आहे तर ते जे काही वाजायचं ते वाजत राहतं. पण तरी पण लास्ट 10 वर्षामध्ये तुम्ही म्हणाल की त्यांचं दोघांचं नातं एक मैत्रिणीसारखं झालं आहे. बरं. हो, म्हणजे माझी बायको आईची मस्ती करते इथपर्यंत आता त्यांचं नातं हे झालं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आयडियल सासू सुनांची जोडी आहे. नणंदबाईंकडे द्या. आई माझी खूप शांत आहे आई. आणि माझी वहिनी खूपच छान आहे, चांगली आहे ती. आई आणि दोघींचं नातं खूप छान आहे. बरं. ते दोघं एकमेकाशी असं चिडून हसून दोघं जण एकमेकाशिवाय करमत नाही. मग या कुटुंबात जर म्हणायचं झालं तराजूची 2 पारडी असतात, बरोबर. जर ही 2 पारडी असतील तर काटा कोणाला बनायला लागतं? काटा हा आहे ना. खूप छान रोल त्याचा आहे. तो देव माणूस, म्हणजे मी म्हणते ना की तो राम आहे आमचा. हाय सांगता. हो, म्हणून या दोघी त्यांना आराम करू देत नाही. शांत तो बसून देत बरोबर नाही. बॅलन्स घेतो दोघांची. हो, कुठं असं झालं की लगेच असं होणार, असं झालं की लगेच बॅलन्स होऊन जातं. बरोबर. अजून कोण बोलणार आहे का? तिच्याबद्दल काय सांगायचं म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे सगळं. बर. शब्दच नाही सांगण्याला त्या. इतकं त्याने आम्हाला केलेलं आहे माझ्या नातीला. हो का? अशी कोण नाही करणार, मुलगी पण नाही माझी करणार इतकं. या कोण? त्या काकू आहेत, म्हणजे जुन्या बिल्डिंगमध्ये समोरासमोर समोर एकाच राहायला. फ्लोअरवर आम्ही राहायचं. समोर राहत होतो. नंतर मी पडली, माझं ॲक्सिडेंट झालं. ते मला हॉस्पिटलला सकाळी 6-6:30ला घेऊन मला नाश्ता वगैरे घेऊन यायच्या. आमची ओळख तर पहिली कधीच नव्हती. 5-6-7-8 महिन्यापूर्वीच ओळख झाली. पण त्यांचं एवढं त्यांचं आमच्याशी नातं जुळलं, त्याला शब्दच नाहीत. शब्दा पलीकडचं नातं आहे आणि तेही तुम्हाला आज भरभरून आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या डोळ्यात जे पाणी आहे ते तुमच्या आशीर्वादांसाठीच आहे. खूप चांगलं होते तिचं, खूप चांगलं होतं. आई आणि मम्मीचं नातं म्हणजे टॉम अँड जेरी सारखं आहे. यातला टॉम कोण? रोल्स ऑल्टर होत राहतात. कधी कोणी टॉम, कधी कोणी जेरी. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे. पण या खेळामध्ये ना तुम्हाला बक्षीस मिळवून देण्यासाठी समोर जे राम बसलेले आहेत ना, मगाशी त्या म्हणाल्या, हां, त्यांच्याकडे आहे. हां, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या हातामध्ये एक झेंडा असेल. त्याचं उत्तर त्या दोन्ही बाजूला, एकी बाजूला सासू लिहिलेलं आहे, एका बाजूला सून लिहिलेलं आहे. तुम्ही उत्तर द्यायचं आहे त्याचं, आणि आमच्या दिशेने जे उत्तर धरणार ते उत्तर बरोबर असं आम्ही ठरवणार. तुमचं सर्वात जास्त कौतुक कोण करतं? सासू. कुठे बाहेर पडायचं असेल तर तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? चला, सून 1 पॉईंट. एक सासू, एक. दोघींमध्ये शांत कोण आहे? सासू. कोणी पाहुणे आलं तर पाहुणचार जास्त चांगला कोण करतं? सून. आणि आता शेवटचा प्रश्न, या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे असं वाटतं तुम्हाला? उत्तर द्यावंच लागतं याच्यात, कारण ह्याच्यावरती रिझल्ट आहे म्हणून. सून. आईपेक्षा? आईपेक्षा मी इक्वलच म्हणेल मी. नाही, पण असं नाही, असं नाही. उत्तर, उत्तर. 1 ग्राम एक्स्ट्रा आहे. नाही, 1 ग्राम. हां, 1 ग्राम एक्स्ट्रा आहे म्हणून मी 1 असं ग्राम एक्स्ट्रा आहे. बघितलं मुलगा 22 वर्षात? बघितला. कळलं तुम्हाला? याचं कारण सांगू का? काय? की हे उत्तर दिलं असतं ना तर ते कठीण होतं समजायला. हे मी आता ऐकला समजून देईल. प्रश्नांची उत्तरं देताना मिस्टरांना जो घाम फुटलाय तो घालवण्यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. बसा. नमस्कार सगळ्यांना. आता पुढचं माहिती आहे काय आहे? दोघींवर आरोप केले तर ह्या सगळ्या. म्हणजे काय? मग अशी बक्षीस घेताना कसं वाटलं?
दोघींवरही आरोप आहेत. बघूया कसे आरोप आहेत. पहिला आरोप सुनबाईंवरती. शर्वरीने जर शाळेत खाण्याचा डबा खाल्ला नाही तर संध्याकाळी तिला तोच खायला लावता, असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो तुम्हाला मान्य आहे आरोप? असं खरं आहे का हो? घडतं आजी? हो घडतं. तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स असे आहेत, जर दुपारचं जेवण मी नाही जेवले तर तेच मला रात्री खावं लागतं. तुम्ही ना सुनेचे नेहमी प्रशंसा करत असता. हो तुम्हाला अवगुण त्यांचे दिसतच नाहीत, असा आरोप आहे तुमच्यावर. खरं आहे? खरं. तुम्हाला एकदा राग आला ना की शांत होणं म्हणजे जरा कठीणच आहे. खरं आहे? वेळ लागतो थोडा, हां? वेळ लागतो. काय म्हणणं आहे हो तुमचं? हो हो, काय भरपूर वेळ लागतो. मग किती दिवसात शांत होतात? डिपेंड, इश्यूवर डिपेंड आहे. हो हो, ते 8 तास ते 8 दिवस. हे मान्य नाही. हे मान्य नाही, पण ते बोलून घेतलं त्यांनी. तुम्ही ना कुठलीही गोष्ट आवडली ना तरी कौतुक करणार नाही कधी. हो खरं आहे? खरं. फार कौतुक करत नाही. नाही. तुमच्या घरी ना येणारी लोक घाबरतात, कारण खूप जेवायचा आग्रह करता तुम्ही. खरं आहे आरोप? बापरे. हां, आग्रह म्हणजे मला आवडतं. बघ आता त्यांच्या आवडत नाही. दुपारचं दुपारीच संपलं पाहिजे म्हणून. सुनेच्या मैत्रिणी आल्या की तुम्ही म्हणता आल्या पाखऱ्या. नाही खोटं आहे. खोटं आहे. हे खोटं आहे. खोटे खोटं आहे. बरं आता मला सांगा, हे सगळे आरोप झाले, काय वाटतंय तुम्हाला? आरोप काही चांगले पण होते आणि काही कडू पण वाटत. म्हणजे कडू म्हणण्यापेक्षा की ते माझ्यासाठी चांगले आहेत. जसं आता रागाचं म्हणाल. तुम्ही आता इथे आता तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? नाही, काही आरोप बरोबर आहेत आणि काही आरोप आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केला पाहिजे. हो. सासूबाईंना आज एक शब्द द्यायचा असेल तर कुठला द्याल तुम्ही? एक विश्वास द्यायचा असेल सासूबाईंना तर काय विश्वास द्याल? की आम्ही आहोत तुमच्यासोबत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कसं वाटतंय सासूबाई? छान वाटलं, एकदम बरं वाटलं. हे वाक्य ऐकून बरं वाटलं बरं तुम्हाला? वाटलं एकदम. की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हां, तुम्हाला घरात ठेवू आणि आम्ही फिरायला जाऊ. हे मात्र करेक्ट. हे नेहमीची कंप्लेंट आहे. नेहमीच बरोबर आहे की नाही? 8 तास 7 तास बाहेर. हां. मग एकटी आहे. एकटी आई आहे म्हणून मी म्हटलं ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घरात राहा, आम्ही बाहेर बाहेर भेटू. फिरायला. आम्ही तुमच्या म्हणजे तुमची काळजी वाटते माऊली. कळलं का? काय छान हसल्या ना माऊली. हे हसणंच फार इम्पॉर्टंट आहे आणि आयुष्यभर या माऊलीनं खूप केलं म्हणून आज हे दोघे खंबीरपणे आनंदाने स्वतःच्या पायावर उभे आहेत. नक्की. असेच कायम एकमेकांवर प्रेम करत राहा. आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल वहिनी? क्षमा मागायची तर माझ्यामुळे कळत नकळत म्हणजे कोणाला जर वाईट वाटत असेल किंवा दुःख होत असेल तर मी त्यांची सगळ्यांची क्षमा मागेन. तुम्ही? मी भगवंताची क्षमा मागेल, कारण की जेवढं काही वैभव ऐश्वर भगवंताने दिलं आहे तेवढ्या वेगाने आणि ओघाने मी त्याचं काम करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची क्षमा मागेल. आई कसं वाटतंय आज? खुश आहात? खुश, खूप खुश एकदम आहे. आनंदी आहात? आनंद. आता महत्त्वाचा क्षण आलेला आहे. या असंख्य चिठ्ठ्यांमध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. ही चिठ्ठी तुम्ही उचलायची. आधी उचला, मग सांगा. द्या माझ्या. टेन्शनचं काही नाही ना? नाही, काळजी करू. ही चिठ्ठी त्यांनी उचललेली आहे आई. आणि या महत्त्वाच्या टप्प्यावर आता सन्मानाचा क्षण आलाय. पैठणी कुणाला मिळणार हे या चिठ्ठीत लिहिलेलं आहे. मी म्हणलं होतं टेन्शनची बात नाही आहे ना. तुमची काय इच्छा आहे? पैठणी कोणाला मिळाली नाही, पाहिजे? कोणालाही मिळाली तरी ते काय करू. काय बरं, कोणाला मिळाली पाहिजे पैठणी? सुनबाईला. हां, सुनबाई. पण सुनबाई म्हणाली नाही सासूबाईला. आता बघूया ही चिठ्ठी मुलाने कोणाची काढलेली आहे. पैठणी कोणाला मिळणार बघूया. काम पुसून घ्या. आई तुला मिळाली. सासूबाई. घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम. पण काय गंमत आहे बघा. अगं बाई सासूबाई असं म्हणत असताना आज सासूबाईंचाच सन्मान झालेला आहे याही घरात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनी, तुम्हाला मिळालं हे चांदीचं नाणं. आणि आज सासूबाईंना
आईंना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.